महापुरुष न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। कामठी ही विधानसभेचे माजी आमदार स्वर्गीय यादवराव भोयर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा आज नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील यादवराव भोयर शैक्षणिक परिसरामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पार पडला। श्री सदाशिवराव पाटील शिक्षण संस्था कामठीचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय यादवरावजी भोयर यांच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील बहुमूल्य कार्याची ओळख म्हणून नवीन कामठी येथील शैक्षणिक परिसरामध्ये त्यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री सुनील केदार, प्रमुख पाहुणे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार संजय मेश्राम, आमदार अभिजित वंजारी, माजी मंत्री रमेश बंग, अनीस अहमद, माजी आमदार देवराव रडके, बबनराव तायवाडे सर, काँग्रेस नेता हुकुमचंद आमदरे, राजाभाऊ तिडके, माजी मंत्री राजेंद्र बुळक, जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्ष मुक्ता कोकर्डे, माजी उपाध्यक्ष कुंदा राऊत, माजी सदस्य नानाभाऊ कंबाले, दिनेश ढोले, नागपूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बाबा अष्टनकर, सभापती अनिकेत शहाणे, उपसभापती कुणाल एटकेलवार, माजी सभापती दिशा चंदकापुरे, श्री सदाशिवराव पाटील शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा किशोरीताई भोयर, सचिव सुरेश भोयर, अनुराग भोयर आदी मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सदाशिवराव पाटील शिक्षण संस्थेचे सचिव सुरेश भोयर यांनी व्यक्त केले, तर आभार प्रदर्शन अनुराग भोयर यांनी केले। पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत पावलेल्या 27 पर्यटकांना श्रद्धांजली देत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर कडाडून हल्ला बोलला। स्वर्गीय यादवराव भोयर यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा जरी प्रसंग असला तरीही काँग्रेस नेत्यांनी राज्यात सत्तेवर आलेले महायुती सरकार हे चोरटे सरकार आहे, जनतेच्या मतांची चोरी करून सत्तेवर आलेले सरकार असल्याची टीका केली। राज्यात सुरक्षा व्यवस्थेचे 3-13 वाजले असून लाडकी बहिणीचे 2100 रुपये कधी मिळणार, शेतकरी कर्जमाफी कधी होणार यावर महायुतीचे नेते कधी बोलणार, देशात लोकशाही व संविधान जिवंत ठेवण्यासाठी दुसऱ्या स्वातंत्र्य लढाईची तयारी ठेवा असे आवाहन काँग्रेस नेता माजी मंत्री सुनील केदार, माजी मंत्री बाळासाहेब थोरात व काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी जनतेला केले। सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात पाहुण्यांचे स्वागत करावे। धन्यवाद भाऊ। या महाराष्ट्र राज्य माननीय श्री सुनील भाऊ केदार यांचे स्वागत, भाऊ देशमुख यांचे स्वागत, श्री सुरेश। सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात पाहुण्यांचे स्वागत करावे। धन्यवाद भाऊ। या महाराष्ट्र राज्य माननीय श्री सुनील भाऊ केदार यांचे स्वागत, भाऊ देशमुख यांचे स्वागत, श्री सुरेश भाऊ भोयर करतील अशी मी त्यांना विनंती करते। सक्रिय नेते ते होते आणि जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी जेव्हा अलग झाली 1999 मध्ये, त्यावेळेस आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते सुधाकररावजी देशमुख आणि त्याच्यानंतर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जे अध्यक्ष झाले ते यादव। सक्रिय राहून पुढच्या 4 वर्षाची तयारी चांगल्या पद्धतीने करावी असं तुमच्या अध्यक्षाच्या समोर त्यांनी सांगितलं। कारण की या निवडणुकीमध्ये काय झालं काय नाही याची सर्व आपल्याला कल्पना आहे, कशा पद्धतीने तुमचा पराजय झाला। तुमचाच नाही, बाळासाहेब असो, आम्ही होतो, सर्वांचा, सुनील भाऊ, सगळ्यांचा ज्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेमध्ये जे झालं याची आपल्या सर्वांना कल्पना आहे।
म्हणजे 42% जागा आल्या. 2014 जेव्हा नरेंद्र मोदीची पॉप्युलॅरिटी एकदम टॉपवर होती. आता 2025ला ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये आपल्याला माहित आहे की नरेंद्र मोदी साहेबांची पॉप्युलॅरिटी किती खालती आली होती. आणि या निवडणुकीमध्ये अनेक प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाईचा प्रश्न, असे अनेक प्रश्न असताना सुद्धा या 2025च्या निवडणुकीमध्ये आपण जर चित्र पाहिलं तर भारतीय जनता पार्टीने 149 जागा लढवल्या आणि आल्या 132, म्हणजे 89%. म्हणजे 2014 नरेंद्र मोदी पॉप्युलॅरिटी असताना 42% आणि आता 2025 अनेक प्रश्न जनतेसमोर असताना या पक्षाच्या आल्या 89%. हा चमत्कार कसा झाला याची सुद्धा आपल्या सर्वांना कल्पना आहे. ईव्हीएम डुप्लिकेट, मतदार याद्या डुप्लिकेट, मतदार ओळखपत्र ज्याला एपिक नंबर तो डुप्लिकेट आणि विजयी डुप्लिकेट. त्याच्यामुळे सुरेश बाबू तुम्ही काही घाबरू नका, असेच प्रयत्न चालू ठेवा. आमच्या आता महाविकास आघाडीच्या काँग्रेस पक्षाचे नवीन अध्यक्ष दोमाने कामाला भिडले आहेत. अनेक महत्वाच्या जाती सारे मग पुढे जा, दुसऱ्या जाती माग कोणी विचारलं का? त्यावेळेस सगळेजण निहत्ते होऊन त्या ठिकाणी पुढे निघाले, एक विचारानं पुढे झाले. आणि पाहता पाहता त्या ब्रिटिशाला ज्याचा सूर्य मावळत नव्हता त्या ब्रिटिशाला हा देश सोडण्यासाठी त्या ठिकाणी बाध्य केलं आणि आपण स्वतंत्र झालो. तो त्यावेळेचा काळ कोणी 77, आजचा घ्या नजीकचा काळ, कोरोना झाला. कोरोनाची आपण त्या ठिकाणी लढाई लढत असताना कोणी कोणाची जात पंत विचारली का? नाही विचारली. आपण कोणाकडे जात, आपण सगळेजण एकत्र झालो. आणि जगामध्ये जे शक्य नव्हतं, 140 कोटीचा देश, याच्यामध्ये त्या ठिकाणी आपली वैद्यकीय व्यवस्था किती आहे किती नाही आपल्यालाच माहीत. पण तरी त्या ठिकाणी अमेरिकेपेक्षा पुढाकार घेऊन आपण त्या ठिकाणी आपल्या कोरोनावर मात करून घेतली. त्याच आम्ही जातपंत विचारला नाही. आणि आज या देशामध्ये जाती पंथाच्या नावावर राजकारण केलं, हे किती दुर्भाग्य म्हणावं. त्या ठिकाणी परवा त्या ठिकाणी देशाच्या मुख्यमंत्री, देशाच्या पंतप्रधानांना ते जाती गणना करू असं आश्वासन दिलं, मोठी घोषणा केली. पण आमच्या नेत्यांनी विचारलं तारीख तर सांगा. मंदिर वही म्हणाले, तारीख नाही म्हणे. तसाच हा खेळ चालत आहे 5-10 वर्ष. तुम्ही या बोलून जाऊन आणि आज आणि भाऊ आपण सांगितल्याप्रमाणे गोष्ट तेवढीच खरी आहे की आज त्या ठिकाणी या देशाची लोकशाही सत्तेच्या भरोश्यावर आणि सत्तेचा ताकद दाखवून लुटण्याचा जो उपक्रम चालू केलेला आहे ईव्हीएम मशीन पासून, तर सगळे अधिकारी लोक त्या ठिकाणी त्याला नतमस्तक होऊन सगळे यंत्रणा काम करतात आहे. हे बदलणं हा आपल्या काळाची गरज आहे, तुमचं आमचं कर्तव्य आहे. चला आम्हाला आमचा अधिकार आहे काही गोष्टी मागण्याचा, त्या पद्धतीनं आम्हाला काही कागदपत्र पाहिजेत, काही रेकॉर्ड पाहिजे. बिलकुल रेकॉर्ड पंत मिळालेलं आहे. आम्ही म्हटलं की आमचे 14 बूथ तपासून द्या, 14 बूथ माझे तपासून द्या. एका रात्रीत कायदा बदलला, तुम्हाला काहीच द्यायचं नाही असं ठरलं. एवढंच नाही, त्याच्या पलीकडे किती गोष्ट की तुम्हाला तुमच्या त्या व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या त्या सुद्धा मोजता यायच्या नाही म्हणे. तुमच्या पुढे ते मशीन ठेवू, त्या बूथचं बटन दाबा, तुमचा नंबर बरोबर येतो तपासून घ्या म्हणे. तेवढ्यावरच भागवा. याचा अर्थ काय समजून घेण्यासारखा आहे. काळजी वाटणारी गोष्ट आहे ती आमच्या व्यक्तिगत करता नाही, किंवा सुरेशजी करता नाही, की सुनील भाऊ करता नाही. काळजी याच्या करता वाटते की या देशाच्या लोकशाहीचं काय होणार आहे, कशा पद्धतीनं ही लोकशाही पुढे जाणार आहे. आमची राज्यघटना जिनं आम्हाला अधिकार दिले, आम्हाला स्वातंत्र्य दिलं, समतेचा विचार दिला, बंधुतेचा विचार दिला, जो संतांचा विचार तो राज्यघटनेला दिला, तो विचार ज्या राज्यघटनेनं दिलेला आहे ती पायदळी तुडवली जात आहे की काय अशी शंका निर्माण व्हावी ही परिस्थिती आहे. लोकशाहीचं भवितव्य धोक्यामध्ये वाटतंय अशी अवस्था आहे. आपल्या स्वायत्त संस्था कुठं चालल्यात, त्या कशा पद्धतीनं आता सरकारला बांधील झालेले आहेत, गुलाम झाल्या सरकारचे असं वाटून जावं ही परिस्थिती निर्माण होते आहे. यावेळेस एकच गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे की हे सगळं वाचवायचं असेल तर सामान्य माणसानं जागं होणं आवश्यक आहे, काळजी घेणं आवश्यक आहे. त्याच्याशिवाय हे दुरुस्त होणार नाही. किमयागार आपल्याला मिळाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की त्यांनी ते तत्वज्ञान त्यामध्ये उतरवलं. ती जर संपणार असेल तर तुमचं स्वातंत्र्य संपणार आहे, पुन्हा गुलामगिरीत आपण जाणार आहोत. ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवून काम करावं लागणार आहे. आणि म्हणून सुरेशजी काम संपत नाही, काम करावंच लागणार.
आपण एक नवा स्वातंत्र्याची लढाई लढतोय असं समजून चला आता पुन्हा ते आहे. त्यामुळे हे चोरी करून झालेलं सरकार आहे. जसे लहान मुलं पळवणारी एक टोळी फिरत असते तशी ही बाप पळवणारी टोळी ही टीका झाली. आमदार पळून देणारी टीका ती झाली. 50 खोके एकदम ओके सारखे काही आवाज आपण गतकाळामध्ये आपण ऐकले. मात्र या सगळ्यांना दरोडा म्हणता येईल, कुठेतरी गद्दारी म्हणता येईल. मात्र निवडणुकांच्या काळात काय झालं तर चोरी झाली. मतांची चोरी करून हे पास झालेलं जे सरकार आहे त्याला नुकतेच 100 दिवस झाले आणि या 100 दिवसामध्ये काही प्रगती पुस्तक का प्रगती पुस्तक हे लोकांसमोर ठेवत असताना माझा त्यांनाच एक प्रश्न आहे आपल्या सर्वांच्या माध्यमातून की जे सरकारच मुळात हे चोरी करून स्थापन झालेलं आहे आणि कॉपी करून पास झालेलं आहे, कॉपी करून नाही तर पेपर फोडून पास झालेलं जे सरकार आहे हे सरकार आता प्रगती पुस्तक दाखवत असताना त्यांना लाज कशी वाटत नाही हा जरी प्रश्न असला तरी दुसऱ्या बाजूला सपशेल स्वरूपात फेल झालेलं सरकार आहे. का आहे तर या 100 दिवसात काही वेगळेच शब्द ऐकायला मिळाले. आका नावाचा शब्द ऐकायला मिळाला, खोक्या नावाचा शब्द ऐकायला मिळाला, अजून कोणत्या गँग ज्या आहेत त्या ऐकायला मिळाल्या. महिलांच्या असुरक्षिततेचा प्रश्न जो आहे हा मोठ्या प्रमाणावर भेडसावायला लागला आणि बेताल वक्तव्य करणारे जे मंत्री आहेत यांचंच मुखदर्शन ते दुर्दैवाने कुठेतरी आपल्याला ते घ्यावं लागलं. आणि ते काय बोलत होते त्यांचा बेतालपणा काय होता तर जाती धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करणं हा त्यांचा आवेश होता. तर दुसरीकडे शेतकऱ्यांची तुलना थेट भिकाऱ्याशी करत असताना 1 रुपया भिकारी घेतले पण आम्ही तुम्हाला योजना देतो यासारखं सांगण्याचा बेशरम आणि निडारापणा हा मंत्र्यांमध्ये आपल्याला आढळून आला. तर शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली तर त्यातून काय करणार तर त्यातून तुम्ही घरचे पैसे उधळता अशासारखे बेताल वक्तव्य करणारे मंत्री आपल्याला दिसले. आणि मान अपमान मी मोठा का तू मोठा हे फक्त या गँग ऑफ ब्रेकेबल इंजिन सरकारच्याच माध्यमातून एकच झालं असेल त्या स्पर्धेत पहिला दुसरा तिसरा नंबर कोणाचा आहे हा एकाच ठिकाणी ठरू शकतो तो म्हणजे शरीरश्रेष्ठ स्पर्धेमध्ये मी शक्तिमान का तू शक्तिमान हेच येऊन त्या आविर्भावामध्ये वावरणारे एक उपमुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला हे बघावं लागले. आणि या सगळ्या परिस्थितीत आता यांच्यावर टीका हा करण्याचा आजचा कार्यक्रम नाही किंवा भाग होऊ शकत नाही. मात्र असुरक्षित महाराष्ट्र हा आपण त्याच्या पुढ्यामध्ये हा ठेवलेला आहे, आपल्या पुढ्यात आहे. आणि या असुरक्षित महाराष्ट्रातून पुढे कसं जायचं नेमकेपणानं आज ती दिशा ही सर्वांनी व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.